मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात मुंबईतील लोकसभेच्या तिन्ही जागांचा आढावा घेणार आहेत। या क्षणाची महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळामध्ये मुंबईतील लोकसभेच्या तिन्ही जागांचा आढावा घेणार आहेत। बाळासाहेब भवन या ठिकाणी मुख्यमंत्री आणि मुंबईतील तिन्ही उमेदवारांसह पदाधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। तर पुढचा प्रचार कसा करायचा याविषयी या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचं कळतंय। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी कपिल राऊत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कपिल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळामध्ये लोकसभेच्या तिन्ही जागांचा आढावा घेणार आहेत। ही बैठक नेमकी कधी होणार आहे आणि या बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार आहे? आताच काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब भवन इथे पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर तिन्ही उमेदवार जे मुंबईचे आहेत, यामिनी जाधव असतील, राहुल शेवाळे असतील, त्याचबरोबर वायकर असतील, तिन्हीही उमेदवार बाळासाहेब भवन इथे पोहोचलेले आहेत। महत्वाचे पदाधिकारी असतील म्हणजे गजानन कीर्तिकर सारखे जे महत्वाचे पदाधिकारी आहेत तेही तिथे पोहोचलेले आहेत आणि आता थोड्या वेळातच इथे बैठक सुरू होणार आहे। या बैठकीमध्ये या तिन्ही जागांचा आढावा घेणार आहेत मुख्यमंत्री। त्याचबरोबर कशा प्रकारे प्रचार करणं गरजेचं आहे, कारण की वेळ खूप कमी आहे। मुंबईचा जो म्हणजे जे प्रभाग आहेत ते खूप मोठमोठे आहेत आणि त्या प्रकारे कशा प्रकारे प्रचार करणं गरजेचं आहे। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे कोणी रागावलेले आहेत, नाराज जे आहेत उमेदवार असतील, म्हणजे भाजपाकडनं राहुल नार्वेकर असतील किंवा मग लोढा असतील, हे इंटरेस्टेड होते जागेसाठी, परंतु यामिनी जाधव यांनी तिकीट दिलं। त्यामुळे असे काही नाराज असतील तर त्यांची नाराजगी कशी दूर केली पाहिजे या महत्वाच्या विषयावरती आज इथे चर्चा होणार आहे। मुंबईसाठी ही खूप महत्वाची बैठक असणार आहे, यासाठी स्वतः मुख्यमंत्री इथे आलेले आहेत। नक्कीच, धन्यवाद कपिल, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय मुंबईसाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची असणार आहे। थोड्याच वेळात ही बैठक सुरू होणार आहे। बाळासाहेब भवन या ठिकाणी मुख्यमंत्री आणि मुंबईतील तिन्ही उमेदवारांसह पदाधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे।